सूर्योदय न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सची सेवा विस्कळीत झाल्याने पुणे विमानतळावर प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले। शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी इंडिगोची पुण्यात येणारी 21 आणि येथून जाणारी 21 अशी एकूण 42 उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। या विस्कळीत सेवेचा गैरफायदा घेत इतर कंपन्यांनी तिकीट दर तिप्पट वाढवलेत। या सर्व घटनेबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केले। गेले काही दिवस विमान प्रवाशांना खूप त्रास झालाय। इंडिगोने गेल्या 2-3 महिन्यात करायच्या तांत्रिक गोष्टी होत्या त्या केल्या नाही, त्याचा हा परिणाम आहे। अहमदाबाद दुर्घटनेनंतर पायलट असोसिएशनने मागणी केली होती की आमचा ड्युटी टाइम 10 तासांवरून 8 तास करावा। हायकोर्टाने तसे आदेशही दिले होते। डीजीसीएने तशी अंमलबजावणी करण्यास सांगितले होते। इंडिगोने मात्र वेळ तशी पाळली नाही असं मुरलीधर मोहोळ म्हणाले। त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे। इंडिगोला सकाळी सिस्टीम रेग्युलेट करण्यास थोडा वेळ लागेल म्हणून त्यांना थोडी मुदत दिली। 4 सदस्यीय चौकशी समिती त्या संदर्भात नेमली आहे। डीजीसीएने इंडिगोच्या प्रमुखांना नोटीस पाठवली असून शिवाय ज्यांची विमानं रद्द झाली त्यांना संपूर्ण रिफंड 48 तासांच्या आत देण्याचे आदेश दिलेत। 4 सदस्यीय चौकशी समितीच्या रिपोर्टमध्ये जे काही येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल। कालपासून परिणाम थोडा कमी व्हायला लागलाय। पुणे विमानतळावरून इंडिगोच्या 57 विमान सेवा होत्या, त्यातील आज 37 विमान सेवा सुरू झाल्या आहेत। मात्र आधीच्या चुकांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती देखील मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे।